Welcome to students. We are going through a topic that is classification. This phylum Protozoa can be divided into three subphylum, that is Sarcomastigophora, Sporozoa and Coeliophora. So we are going to study the details of these phyla. First one is the subphylum Sarcomastigophora. The general characters of this subphylum, that is locomotion with the help of pseudopodia or flagella or both. In case of the Sarcomastigophora, the locomotion is specifically by presence of the flagella. The nuclei is only one type. This subphylum Sarcomastigophora consists or can be divided into three superclasses. First one is the superclass Mastigophora, or it is also called as the flagellata. Why flagellata? कारण ह्याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स काय आहेत with the help of the flagella. Further, this superclass Mastigophora can be divided into two classes. Class first one is the Phytomastigophora, phyto आणि zoo, or it is also called as the phytoflagellate. कॅरेक्टर्स काय त्याची फ्लॅजेला हे कॉमन आहे. फ्लॅजेला कसा आहे? दिस इज अ फिप लाईक स्ट्रक्चर, म्हणजे पाठीमागं जसं आपण जनावर हाकण्यासाठी किंवा बैल हाकण्यासाठी चाबूक वापरतोय तसं हे फ्लॅजेला आहे. दॅट इज फ्लॅजेलेट विथ chromophores. Example, Euglena. You see the structure of Euglena. So this is the flagella. Then class 2, that is Mastigophora. This is also called as zooflagella. Characters: absence of chromatophores. आता ही प्रेझेंट कशामध्ये होतं? फायटोमॅस्टिगोफोरा किंवा फायटोफ्लॅजेलेट्समध्ये हा क्रोमॅटोफोर्स होते. मोस्टली पॅरासायटिक. ही काय आहेत? मोस्टली पॅरासायटिक. पॅरासायटिक मीन्स दी ॲनिमल्स विच लिव्ह ऑन दी कॉस्ट ऑफ होस्ट, म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगण्याची जी प्राणी आहेत त्यांना पॅरासायटिक म्हणायचे. एक्झाम्पल, ट्रिपॅनोसोमा. यू सी हिअर दी फिगर ऑफ ट्रिपॅनोसोमा. आपलं स्पेसिफिक कॅरेक्टर्स काय? फ्लॅजेलम आणि ही नेहमीची स्ट्रक्चर्स. देन सुपर क्लास बी, दॅट इज ओपेलिनेटा. The specific characters: entire body covered by cilia. आता त्याच्यामध्ये जसं फ्लॅजेला होती, आता इथं लोकोमोटरी ऑर्गन्स काय? सिलिया. न्यूक्लियाय 2 or many, दॅट इज मोनोमॉर्फिक. दिसायला सारखी आहेत, 2 असतील किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतील. एक्झाम्पल, ओपॅलिना. You see the structure of Opelina. The locomotory organs which are present at exterior, that is exterior to pellicle, are rows of cilia. Then superclass C, that is Sarcodina. It is also called as Rhizopoda. The general characters, that is amoeboid
ऑर्गॅनिझम्स जी अमिबासारखी आहेत. लोकोमोशन बाय स्युडोपोडिया. This superclass Sarcodina can be divided into three classes. First class, that is Rhizopodia. The characters, the types of Pseudopodia. आता Pseudopodia टाइप्स किती आहेत त्याच्यामध्ये? लोबोपोडिया, फायलोपोडिया and reticulopodia. Poda means legs. नो एक्झोपोडिया, ह्याच्यामध्ये एक्झोपोडिया नाही आहे. एक्झाम्पल अमीबा. यू सी दी स्ट्रक्चर ऑफ अमीबा, याला शेप नाही आहे. दॅट इज दी स्युडोपोडिया. हे स्युडोपोडिया कसेही चेंज होत असते, त्यामुळं ॲनिमलचं शेप फिक्स नसते. इट कन्सिस्ट न्यूक्लियस, food vacuoles, contractile vacuoles, mitochondria and all these things. Then class 2, Actinopodia. That is characters presence of exopodia. ह्याच्यामध्ये अमेबामध्ये एक्झोपोडिया नव्हता, आता ह्याच्यामध्ये एक्झोपोडिया. एक्झाम्पल ॲक्टिनोफ्रिस. Then class 3, Pyroplasmia. General characters microscopic, round or rod-shaped or amoeboid parasites in vertebrate RBCs. ही क्लासमध्ये कशी आहेत ॲनिमल्स? मायक्रोस्कोपिक आहे, डोळ्यानं दिसत नाही आहे. दॅट मीन्स नेकेड आईज. राऊंड ऑर रॉड शेप्ड, राऊंड असतील किंवा रॉड शेप्ड असतील किंवा अमिबॉइड असतील. ऑल दीज आर पॅरासाइट्स. माणसांचं जी किंवा व्हर्टिब्रेट्स जी RBC आहेत, त्या RBCमध्ये ही पॅरासाइट्स आहेत. कॅरीड बाय टिक्स इन डॉग्स, कॅटल्स, हॉर्स, मॅन एटसेट्रा. एक्झाम्पल बेबेशिया. हिअर यू सी दी बेबेशिया. ती RBC आहेत व्हर्टिब्रेट्स. ह्या व्हर्टिब्रेट RBCमध्ये ही इन्फेक्टेड बेबेशिया आहेत. देन सब फायलम सेकंड स्पोरोझोआ. कॅरेक्टर्स काय आहेत? मायक्रोस्कोपिक, राऊंड और रॉड शेप्ड अमीबॉइड पॅरासाइट्स इन vertebrate RBCs. Adults have no external organelles of locomotion. ही RBCमध्ये पॅरासाइट्स असल्यामुळं ह्यांना लोकोमोशनची गरज नाही आहे किंवा कुठल्याही एक्सटर्नल ऑर्गॅनेलिज नाही आहेत. सिलिया और फ्लॅजेल्ला मे बी प्रेझेंट इन सम गॅमेट्स. काही गॅमेट्समध्ये सिलिया किंवा फ्लॅजेल्ला आहेत. स्पोर्स are formed. This subphylum Protozoa consists 3 classes. Class 1 is the Telosporia. In this, spores are formed. In some, there are flagellated microgametes. जी गॅमेट्स आहेत त्याला फ्लॅजेल्ला आहेत. एक्झाम्पल Monocystis. You see the animal Monocystis, that is it can be protected by the pellicle, आतमध्ये न्यूक्लियस आणि एक्टोप्लाझम आणि एंडोप्लाझम. Then class 2, Toxoplasmia, that is spores absent. General characters spores absent, no flagella or pseudopodia, only asexual reproduction. ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं आहे? असेक्शुअल आहे. एक्झाम्पल टोक्झोप्लाझमिया. यू सी दी एनिमल that is Toxoplasma. At center
there is nucleus. Then class 3, Haplosporia. Characters: spores present, flagella absent. Pseudopodia may present, काहीमध्ये pseudopodia सुद्धा असेल. Example: Celosporidium and Ichthyosporidium. Then last subphylum, that is third, Coleophora. The presence of cilia as locomotor or locomotory organism and feeding organelles at some stages of life cycle. There are two types of nucleus or nuclei. This can be divided, or there is only one class, that is ciliata. The general characters: numerous cilia present throughout life, definite mouth and gullet, and presence of two cell anus, that is called cytopes. There are two kinds of nuclei. One is macronuclei and second one is the micronuclei. Example: paramecium. You see the structure, that is paramecium. It is a slipper shaped animal. The external, there is covering, that is pellicle, and outside there are presence of the cilia, and it consists the oral groove, then gullet. There are two contractile vacuoles, one is anterior and second one is the posterior. Then there are two nuclei, one is macronuclei and second one is the micronuclei. You see, there is macro and micro. There are number of food vacuoles at the or in the endoplasm.